मॅजेस्टिक कंपनीच्या ह्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. अधिक वेळ न दवडता सरांशी संवाद साधायला सुरुवात करते आणि मला खात्री आहे की हा संवाद यामध्ये कदाचित नंतर आपल्याला वेळ उरला तर आपण सहभागी होऊ शकता. खरं तर पहिला प्रश्न ठरवला तर वेगळा, पण आत्ताची बातमी आली पुरस्काराची, त्यामुळे तिथूनच आपण सुरुवात करूया. सर, जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे, तर म्हणजे जीवनाचं सार्थक झालं, आता यापुढे काय असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? जीवनाचं सार्थक झालं, आता मोकळा झालो. जीवन गौरव पुरस्कार हा माझ्या वाट्याला जो आलेला आहे त्याचा मला अतिशय आनंद झाला आणि तो विंदा करंदीकरांच्या नावाने मिळालेला आहे, हे जास्त महत्वाचं आहे. कारण की विंदा करंदीकरांच्या लेखनाचा मी एक चाहता होतो आणि एका कार्यक्रमाच्या निमित्तानं विंदा माझ्या घरी येऊन गेलेत. 2003 सालची गोष्ट आहे. ज्यावेळेला मला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार माझ्या उत्तरायण कादंबरीला मिळाला होता, त्यावेळेला विंदा करंदीकरांनी पत्र पाठवून, पोस्टकार्ड पाठवून माझं अभिनंदन केलं होतं. ते अभिनंदन पत्र मी आजही जपून ठेवलेलं आहे. या मोठ्या काय म्हणता येईल की मराठी साहित्यातल्या पूर्वसुरींच्या नावानं मिळणारा जो पुरस्कार आहे, अनेक मोठ्या लेखकांच्या नावानं मला पुरस्कार मिळाला, पण त्या सबंध पुरस्कारांच्या त्या मानदेळीमध्ये मनाकेत रांगेत हा पुरस्कार निश्चितच मला अधिक उन्नत करणारा आहे, मला अधिक आनंद देणारा आहे. आणि जीवन गौरव मिळाल्यानंतर आता माणूस म्हातारा झालेला आहे असं समजायला हरकत नाही. तुमचे मनापासून आभार, तुम्ही माझं अभिनंदन केल्याबद्दल. नुकतंच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2-4 दिवसापूर्वी संपन्न झाले अमळनेरला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन थोडंसं नकारात्मक अशी मी कमेंट करते असं म्हणायला हरकत नाही की वादग्रस्त नक्षत्रावरचा जन्म, जसं आपण म्हणतो ना की एखादं मूल अपशकुनी नक्षत्रावर जन्म, तसं कदाचित. कारण प्रत्येक संमेलनाच्या वेळेला कोणते ना कोणते तरी वेगवेगळे वाद हे उपस्थित केले जातात. आधी इलेक्शन आणि नंतर आता सिलेक्शन अशी जी प्रक्रिया आहे, तुम्ही दोन्हीही प्रक्रियांमधून गेलेला आहात, तर काय ह्याबद्दलचा तुमचा अनुभव आणि याबद्दल तुम्हाला एक अध्यक्ष म्हणून आता तुम्ही या सगळ्या एकूणच प्रक्रियेकडे कसं पाहता, अनुभवाकडे कसं पाहता? तुम्ही असं म्हणालात की अशुभ नक्षत्रावर या संमेलनाची सुरुवात झाली. कदाचित न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आज जिवंत असते तर त्यांना विचारलं असं की नेमकं तुम्ही कोणता मुहूर्त शोधला, कारण की मराठी साहित्याची सुरुवात तिथून झाली, ग्रंथकार सभेपासून सुरुवात झाली आणि ग्रंथकार सभा नंतर महाराष्ट्र किंवा मराठी साहित्य संमेलन आणि 1965 पासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अशी सुरुवात आहे. तर काय झालं की इतर प्रत्येक वर्षी वाद असतोच, कुठे ना कुठेतरी वाद असतोच आणि संमेलन पूर्ववाद खूप गाजतात. संमेलन एकदा जाहीर झालं की वादाला सुरुवात होते आणि मग त्या गदारोळामध्ये अध्यक्षांना ओढतात, त्या गदारोळात आणखी कुणाकुणाला ओढतात. नाशिकला जेव्हा संमेलन झालं होतं 2004 साली, त्यावेळेला 5 सालची गोष्ट, त्यावेळेला अध्यक्ष होते केशव मेश्राम आणि मंडप उभारणी करता काहीतरी त्यांनी बोकड कापला अशी एक बातमी आली आणि त्यामध्ये अध्यक्षांनी सगळ्यांना ओढलं. आता या वर्षीचा अध्यक्ष तसा बिचारा सोज्वळ होता, त्यामुळे संमेलन पार होईपर्यंत, पार पडेपर्यंत कुठलाही वाद झाला नाही. माझ्यावर एखाद दुसऱ्यांदा वाद होऊ शकेल अशी एक पाळी आली, पण मी तो संबंध बाजूला सारला. पण त्यानंतर मग संमेलनाच्या रिकाम्या खुर्च्या फोटो काढून हे सगळं सुरू झालं आणि मी विद्रोहीच्या मंडपात गेलो, ते एक सुरू झालं. तर अर्थात याला फार काही अर्थ नाही. म्हणजे मुळातच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा झालेली आहे ती आता. आणि आपलं जे संमेलनाचं वेळ आहे, तिसरं वेळ मी मानतो. मराठी माणसाचे जे 2 वेळ आपण जे मानतो त्यातलं एक नाटक, दुसरं दिवाळी अंक आणि तिसरं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. या तिन्ही गोष्टी मराठी साहित्य विश्वाच्या पलीकडे कुठेही दिसत नाही. म्हणजे कन्नड साहित्य संमेलन होतं, पण तिथे सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे साहित्य संमेलन होत नाही. आणि इतकं चांगलं असताना आपण उगीच त्याच्यामध्ये काहीतरी खोड काढणं, मला असं वाटतं की
चुका होतात ना, चुका प्रत्येकाच्या हातून होतात आणि जो माणूस काम करतो त्याच्याच हातून चुका होतात. पण काम करणाऱ्या माणसाची चुका शोधण्याचं काम न करणारी माणसं करतात. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ही जी परंपरा, या परंपरेला जपणं, चुकांकडे दुर्लक्ष करणं, हा तुम्ही सूचना करू शकता. आणि ज्यांनी साहित्य संमेलनांवर टीका केलेली आहे समाज माध्यमांवर, यातले कुणीही साहित्य संमेलनामध्ये आलेले नव्हते. ऐकीव माहितीवर ही टीका होत असते. आणि मला असं वाटतं की माणसं राबतात, माणसं कामं करतात, जीवाचं रान करून कामं करतात, पैसे इकडून तिकडून मिळवतात. आता मध्ये बातमी होती 5 करोड मिळाले, काय केलं? त्या 5 करोड मधल्या 3 करोडचा जो हिशेब आहे तो रस्ते बांधणी, हे बांधणं, हे बांधकाम करणं, ते बांधकाम करणं, अशाचा तो हिशेब आहे. म्हणजे DPCLDC कलेक्टरकडून, म्हणजे खासदारांकडून किंवा आमदारांकडून जो निधी येतो तो निधी साहित्य संमेलनात कुठेही वापरला जात नाही. त्या निधीचा उपयोग दृश्यकाम जे असतं, म्हणजे बांधकाम असेल किंवा आणखी कुठलं काम असेल, याकरता वापरला जातो. हा मी अनेक संमेलनाचा काय म्हणतात एक आमंत्रक आयोजक असल्यामुळं हे सगळं मला माहिती आहे. कळतं की त्यांच्या चुका झाल्या असतील, गाव छोटं होतं, तालुका प्लस होतं, राहायच्या गैरसोयी झाल्या असतील, जेवणाच्या गैरसोयी झाल्या असतील. आपण आपल्या घरी कधी पिठलं भाकर खातोच ना, आपल्या घरचं पिठलं भाकर जाते आपल्याला. आणि तिथल्या लोकांनी काही एखाद्याला, आपल्या घरी एखाद्याला भाकरी कच्ची असेल, आपण बायकोला बदलत नाही. पण इथे जे बदलणं सुरू आहे, मला असं वाटतं की आपण उदारपणे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. कारण की या गोष्टी ती माणसं त्यांच्या फायद्याकरता करत नाही, तर समाजाच्या फायद्याकरता, समाजाच्या चांगल्या गोष्टींकरता करतात आणि त्यातून वातावरण चांगलं व्हावं, हाच माझा एक उद्देश असतो, माझी ती भावना असते. आणि त्यामुळं हे जे वाद आहे हे वाद तात्कालिक असतात. काय 8 दिवसानंतर पुन्हा आपल्याला दुसऱ्या मिळाला की आपण तेव्हा विसरून जातो. पण 8 दिवस जो गदारोळ सुरू असतो, मला असं वाटतं की त्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं, अशी माझी भावना आहे. सर, ह्या विषयावरती आणखीन एक प्रश्न आहे, पण तो आपण नंतर घेऊया. आपण थोडी सुरुवात करूया की नागपूर मधल्या हरसोली अशा ह्या नावाच्या अतिशय छोट्याशा गावात आपलं बालपण गेलं आणि तिथून आपला प्रवास सुरू झाला. शाळेमध्ये असताना गावातला दंगामस्ती करणारा, खोड्या करणारा असा मुलगा, पण तरी सुद्धा पुस्तक वाचन आणि मराठीचं प्रेम हे आपल्यामध्ये रुजले नव्हतं. नदीवरती जाणं, पोहायला जाणं आणि ती सगळी गावातली माती आणि तिचं सगळं लेणं घेऊन आपण नंतर नागपूरला आलात. पण तरी सुद्धा हे जे रुजणं आहे भाषेचं, भाषा प्रेमाचं आणि साहित्याचं, हे ही प्रक्रिया, आता तुम्ही त्या सगळ्या एकूण प्रक्रियेकडे कसं पाहता? साधारणतः माझं घर आणि आमचं गाव याच्यातून मी घडलो आहे. माझ्या घरी कीर्तन परंपरा होती, नारदीय कीर्तन परंपरा. त्यानंतर गुरुदेव भजनी मंडळ म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या परंपरेतलं जे भजनी मंडळ ते. त्यानंतर माझे आजोबा हे शाहीर होते, ते तमाशामध्ये लावण्या पोवाडे म्हणायचे. अशा 2 भिन्न परंपरा माझ्या घरात होत्या. त्याशिवाय आमच्या गावाची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये नाटकं, इतर सांस्कृतिक कार्यक्रम असे संबंध व्हायचं. आणि मी लहानपणापासून थोडा काय म्हणता येईल वाह्यात म्हणा, वात्रट म्हणा असा होतो. या मुलाला पाण्यापासून भय आहे असं कोणीतरी ज्योतिषाने सांगितलं. आणि मी नदीमध्ये सतत 10-12 तास डुंबणारा, तिथे पोहणारा, आणि हा मुलगा कधीतरी नदीमध्ये डुंबून मरणार अशा पद्धतीचं भय त्याने दाखवलं. तर ते काही झालं नाही, पण मी साहित्यामध्ये डुंबलो. तर हा जो आहे, तर हे सगळं मला तिथून मिळालं. आणि सातत्यानं लेखन करणं, वाचन करणं हा जो एक भाग आहे, हा लहानपणीच कुणीतरी माझ्या मनामध्ये बिंबला. साधारणतः 3री-4थीत असताना मी शब्दाशी झटायला लागलो. कविता लिहिणं, काहीतरी लिहून काढणं, असं काहीतरी मी करत होतो. आणि मग त्याला आकार वयाच्या 13व्या वर्षी आला. मी 7वीत असताना आम्ही एक नाटक लिहिलं आणि ते मी केलं. गाई म्हशी बांधायच्या गोठ्यामध्ये त्या नाटकाचा मी प्रयोग केला. आता काय झालं की यामागची कारण परंपरा काय, आमचं कारण असं होतं की आमच्या शाळेमध्ये नाटकं व्हायची, ती खूप चांगली व्हायची आणि नाटकात काम करणाऱ्या सगळ्यांचं फार कौतुक व्हायचं. पण आम्ही छोटे होतो. आम्ही मास्तरांना म्हणालो की आम्हाला नाटकात घ्या. नाही, तुम्हाला मिळूनच नाटकात घेणार नाही म्हणे, तुम्ही बारके आहात.
म्हणून मग त्यातून आम्ही जिद्दीला पेटलो आणि मग आम्ही नाटक करायचंच ठरवलं. 7-8 मुलं आम्ही एकत्र आलो. मग नाटक लिहायची कुणी म्हटलं मी नाटक लिहिणार. विजय कधी सत्याचाच या नावाचं बारकस एक नाटकलं मी लिहिलं. आम्ही ते केलं आणि तिथून कुठेतरी आपण लेखक होऊ शकतो ही एक मनात एक भावना जागी झाली. आणि त्यानंतर मग हळूहळू लेखन प्रवास सुरू झाला. सुरुवातीला नाटक, नंतर कविता, मग कथा, मग कादंबरी, नंतर समीक्षा, असा तो प्रवास पुढे सुरू झाला. तर लेखनाची ही बीज माझ्या गावातून, माझ्या घरातून पडली आणि त्याचं एक संगोपन मला शिकवणाऱ्या मास्तरांनी, प्राध्यापकांनी केलं. त्यांनी माझं कौतुक केलं. आमच्या शाळेतले मास्तर जे होते मराठी शिकवणारे ते अतिशय चांगले होते. त्यांनी माझं व्याकरण अतिशय चांगलं केलं. त्यामुळं अगदी 8वी-9वी मध्येच मी दुसऱ्या गाण्याच्या चालीवर स्वतःच गीत रचना करायचो. ते जे मीटर असतं लघु गुरुचं, त्या पद्धतीनं रचना करायचो आणि ती गाणी आम्ही मग संगीत ज्याला पिठी तबला वगैरे म्हणू अशा याच्यावर ते मग संगीतबद्ध करून ते आम्ही म्हणायचो. तर ही सगळी सुरुवात अशी झाली आणि त्यातून खरसोली सारख्या एका छोट्या गावातून मी आणि एकमेवच मी साहित्यिक म्हणून उभा राहिलो. आणि खरसोलीच्या जवळच नरखेड नावाचं एक गाव, जिथे मी महाविद्यालय शिक्षण घेतलं आणि तिथे ते गाव म्हणजे वामन कृष्णाजी चोरघळेंचं गाव. अगदी माझ्या गावापासून एक 4-5 किलोमीटरवर. मी जेव्हा महाविद्यालयामध्ये शिकत होतो तेव्हा खरसोलीतून नरखेडला पायी यायचो आणि वाचनाच्या प्रचंड वेळापायी मी लायब्ररीतून पुस्तक घेतलं की ते पुस्तक रस्त्यानंच वाचत जायचो. म्हणजे जवळजवळ 25-30 पानं, 1 तास लागायचा पायी या गावातून त्या गावाला येण्याकरता. 25-30 पानं जवळजवळ मी रस्त्यानं वाचायचो. त्यामुळं आणि शक्यतो नाटकं अधिक वाचायचो. म्हणजे एक नाटकाचा पहिला अंक चालताना, दुसरा अंक घरी, तिसरा अंक परत येताना. कादंबऱ्या सुद्धा अशाच वाचून काढल्या. आणि माझ्या वर्गामध्ये एक माझी मैत्रीण होती, ती सुद्धा प्रचंड वाचन करायची. आमची पैज लागायची. मी त्याला विचारतो तू यायचं किती दिवसात वाचते? तरी की 3. मी 2 दिवसात वाचून संपवतो. आणि या अशा जिद्दीपोटी एक वाचनाचा सातत्यानं संस्कार. बरं, दुसरंच की आमच्या महाविद्यालयामध्ये माझे वाचनाकरता प्रचंड लाड पुरवले जायचे. मी जे पुस्तक मागायचो ते द्यायचे. आणि एका वाचनाने माझी भूक भागत होती महाविद्यालयात. म्हणून जवाहरनगर वाचनालय म्हणून एक वाचनालय होतं नरखेडला, तिथून सुद्धा मी पुस्तकं घ्यायचो. त्यामुळं हा वाचनाचा एक प्रचंड संस्कार माझ्यावर झाला. आणि दुसरंच की जवळजवळ एक साधारणतः 17व्या-16व्या वर्षी, 16-17व्या किंवा 18व्या वर्षी, म्हणजे मी ज्युनियर कॉलेजला 12वीत असताना गंगाधर गाडगिळांची समीक्षेची 2 पुस्तकं वाचलीत. एक साहित्याचे मानदंड आणि दुसरं खडक आणि पाणी. त्यामुळे काय वाचावं आणि काय वाचू नये ह्याचा एक साक्षात्कार मला झाला. आणि मग त्या पद्धतीनं माझं वाचन मी पुढे सुरू ठेवलं. त्यामध्ये अधिकाधिक चांगल्या पुस्तकांची, चांगल्या लेखनाची भर पडत गेली. असा हा साधारणतः लेखनाचा आणि वाचनाच्या संस्काराचा प्रवास सांगता येईल. जसं फुरसुंगीचा फास्टर फेणे तसं खरसोलीचा रवींद्र शोभणे असं केव्हा कधी नंतर आपण लिहू शकता. हे जे वाचन आणि लेखनाची प्रक्रिया इतक्या लहान वयामध्ये जी सुरू झालेली आहे, थोडंसं प्रवाहाविरुद्ध पोहणं असं जे तुमच्या वृत्तीमध्ये आहे. पण पहिली कादंबरी मात्र तुम्ही तरुण वयामध्ये जी लिहिली प्रवाह, ती मात्र त्या प्रवाह या कादंबरीची जी नायिका आहे ती एक प्रकारे प्रवाह पतित होत जाते अशा प्रकारचं तिचं चित्रण आहे. पण त्या बाबतीत सुद्धा एक तुम्हाला विचारायचं की जे निरीक्षण तुम्ही केलेत त्या व्यक्तिरेखेकरता, त्याबद्दल तुम्ही एका मुलाखतीमध्ये सांगितलं की गावातली आजूबाजूची माणसं जी आहेत ती माणसं तुमच्या आयुष्यामध्ये आलेली माणसं आणि तुम्ही ज्यांचं निरीक्षण केलं त्या व्यक्तिरेखा म्हणून तुमच्या या कादंबरीमध्ये किंवा नंतरच्या सुद्धा कादंबऱ्यांमध्ये किंवा कथांमध्ये आलेल्या आहेत. कथा हा वाङ्मय प्रकार तुम्ही प्रामुख्यानं हाताळलेला आहे, तरी सुद्धा कादंबरीकार म्हणून तुमच्यावरती शिक्का बसला आणि कथाकार म्हणून तुम्ही थोडे अलक्षित राहिलात. असं नुकतंच ग्रंथालयाने जे प्रकाशित केले आहे निवडक रवींद्र शोभणे हे पुस्तक, त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत पी. विठ्ठल यांनी असं विधान केलं. तर तुम्हाला त्यामध्ये काय वाटतं की 9 कथा संग्रह येऊन म्हणजे 55 कथा तुमच्या प्रकाशित झाल्या आहेत, काही लोकप्रिय, त्याच्याकरता तुम्हाला पुरस्कारही मिळालेले आहेत, तरी सुद्धा कथाकार म्हणून तुमची ओळख जास्त दिली जात नाही. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
आमचे प्रकाशक बसलेले आहेत अशोकराव कोठावळे. त्यांच्याकडे कथा पाठवली की देतात, कथा नको कादंबरी द्या, कथा संग्रह नको कादंबरी द्या, असा एक त्यांचा एक दोष असतो. तर हा गमतीचा भाग झाला. काय होते की कथा, कादंबरी, समीक्षा अशा तिन्ही वाङ्मय प्रकारचं लेखन मी सातत्यानं करत आलेलो आहे. आणि हे लेखन करताना सुरुवातीलाच जे वाचन केलं आणि इतर जे संबंध वाङ्मय विश्वाशी माझी ओळख झाली, तर एखादी व्यक्ती किंवा आपण जे लेखन करतो ते प्रत्यक्षातल्या व्यक्तीवर करावं, कल्पनेतल्या भराऱ्या मारू नये, हा वस्तुपाठ मला तेव्हाच मिळाला. आणि मग कल्पनेतल्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून मी अशा पद्धतीच्या व्यक्तिरेखा पाहत होतो. मग अशी SNDTच्या मुलाखतीत एकदा मी सांगितलं तेव्हा की प्रवाहाच्या आधी एकदा मी पुन्हा कादंबरीचा प्रयत्न प्रवाहाच्या आधी केला होता. 11वीत असताना एक छानशी अशी बॉपकट अशी मुलगी, डोळ्याला असा जाड भिंकाचा चष्मा लावणारी 11वीत होती आणि ती मला आवडायची, मी तिला आवडायचो. तर तिच्यावर मी कादंबरी लिहिली, वेटिंग फॉर यू. आणि ती इतकी कच्ची कादंबरी होती तर ते फार काही ते मला आवडलं नव्हतं लेखन, ती बाजूला सारली. पण मी जेव्हा BA सेकंड इयरच्या वर्गाला होतो, दुसऱ्या वर्षाला, इकडे काहीतरी SY वगैरे म्हणतात, तर त्यावेळेला आमच्या गावामध्ये खरसुलीत होतो तेव्हा, नरखेडला शिकत होतो. तर एक स्त्री होती, तिच्याविषयी गावात थोडीशी चर्चा वेगळ्या पद्धतीची होती, तिच्या चारित्र्याविषयीची, तिच्याविषयीची. आणि आम्ही त्याला काही जास्त अगदी वयात आलेली मुलं, बरं ती बाई आमच्या घरी, माझ्या घरी यायची, माझ्या आईशी, माझ्या बहिणीशी बोलायची, माहित होतं मला ते. आणि मग या बाईला समोर ठेवून आपल्याला काहीतरी लिहिता येईल का असं एक पहिल्यांदा मला जाणवलं. आणि मग मी त्या पद्धतीनं तिचं एकूणच जीवनचरित्र माझ्या कल्पनेमध्ये त्याला घोळून लिहिण्याचा प्रयत्न केला आणि ती बऱ्यापैकी जमली असं जेव्हा मला वाटलं. पण 1-2 प्रकाशकांकडे पाठवली आणि ती साभार परत आली. काहीतरी गडबड होते की काय. पण असंही वाचलं होतं की अनेक प्रकाशकांनी नाकारलेली पुस्तकं नंतर जागतिक कीर्तीची ठरली. म्हटलं 2-4 प्रकाशकांनी नाकारलं काय, तरी आपली जागतिक कीर्तीची ठरेल असं वाटलं. आणि मग त्याच वेळेला मी वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचली, नवलेखकांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे आपल्या अनुदान दिलं जातं पुस्तकांच्या छपाई करता. आणि मी पाठवली तिथे ती कादंबरी आणि वर्षभरामध्ये पत्र आलं, तुमच्या या कादंबरीला नवलेखक अनुदानातर्फे अनुदान दिलं गेलेलं आहे. मला आनंद झाला. ताबडतोब ती कादंबरी प्रकाशित झाली आणि प्रकाशित झाल्यानंतर येणाऱ्या ज्या प्रतिक्रिया होत्या, कादंबरी बरी लिहिली पण पुन्हा अशी कादंबरी लिहू नको. तर काय झालं, कादंबरी लिहित असताना त्या माणसांच्या एकूणच भावजीवनाचा तार्किक अंगानं, मानसशास्त्रीय अंगानं विचार करणं गरजेचं असतं. त्यामुळं हा विचार करायचा आणि त्या पद्धतीने लेखन करायचं. मला जरा एक पटकन त्या यशाला ठेच कशी लागते असं झालं. आणि मग 5-6 वर्ष मी लेखन केलं नाही कादंबरीचं. नंतर रक्तध्रुव कादंबरी 1989 साली मेहतानी प्रकाशित केली. पण तोपर्यंत मग माणसाचं एकूण वर्तन, एखादी घटना घडत असेल तर त्या घटनेच्या अनुषंगानं घरातली 4 माणसं कुठल्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. एक फार सुंदर चित्रपट मला वाटतं मृणाल सेनचा होता, एक दिन प्रतिदिन. त्यातली जी मुलगी आहे ती मुलगी ऑफिसमधून दररोज 6 वाजता घरी येते, पण एक दिवस ती येतच नाही आणि रात्रभर ती येतच नाही. तर ती रात्रभर न आल्यामुळे त्या संबंध रात्रीचं चित्रण त्या चित्रपटामध्ये आहे. आणि मग प्रत्येक जण तिच्याविषयी आपल्या मनातलं तिचं एकूण चारित्र्य, तिचं चरित्र, तिचं घर या संदर्भात अनुमान काढत असतो. किंवा फार सुंदर कादंबरी मॅजेस्टिकली छापलेली आहे, कॅलिडोस्कोप, अच्युत बर्वेंची फार सुंदर कादंबरी आहे ती. म्हणजे आचार्य अत्रेंच्या जीवनावरती कादंबरी असं बरोबर वाटतं. पण एकाच माणसाच्या विषयी 20 माणसं आपापल्या परीनं अभिव्यक्त होत असतात. तर मला हे जाणवलं आणि त्यानंतर मग ही कादंबरी आपण लिहिली नसती तर बरं झालं असतं असा साक्षात्कार मला झाला. नंतर ही रुखू फार वर्ष मनात होती आणि कधीतरी तिचं पुनर्लेखन करावं असं वाटत होतं. आणि मग आत्ता
ती कादंबरी 2023 साली आपल्या दिलीप राज प्रकाशनाने नव्याने मी घेऊन ती प्रकाशित केली. तर त्यामुळे एखादा अनुभव आणि आणखी गंमत अशी की त्यावेळेसचा अनुभव आणि त्यावेळेसचं लेखन आणि आताचं लेखन यामध्ये असणारा जो फरक आहे तो फरक सुद्धा तुलनात्मक दृष्ट्या तपासून पाहता येईल. तर हा जो प्रवास आहे हा प्रवास असा सुरू झाला असं एक सांगता येईल. तुमच्या या एखाद्या अनुभवाकडे किंवा एखाद्या जीवन व्यवहाराकडे पाहण्याची जी गंभीर अशी दृष्टी आहे, त्याचं जे निरीक्षण करणं आहे, अभ्यास त्याच्या मागचा जो आहे, हे अतिशय लहान वयापासून तुम्ही जसं सांगितलं की मी लिहायचो, वाचायचो आणि त्याचा परिपाक म्हणजे की अकॅडमिक यश ज्याला आपण म्हणतो, शैक्षणिक यश, हेही तुम्हाला मिळालं. BA ला असताना महाविद्यालयाचा रौप्य पदक तुम्हाला मिळालेलं आहे. MA ला मेरिटमध्ये तुम्ही आलात आणि अगदी लवकरच म्हणजे लगेचच तुम्ही तुमची आचार्य किंवा विद्यावाचस्पती द्यावी इथे म्हणतो PhD ही पदवी प्राप्त केली श्रीना पेंडसे यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावरती. तर हा सगळा प्रवास करताना आणखीन एक दोन गोष्टी ज्या आहेत की मला असं वाटतं की त्या तुम्ही इथे नक्कीच सांगाव्यात. की एकतर तुम्ही उमेदवारी जी केली, ज्याला आपण म्हणू पत्रकार असली, पण परंतु वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये काम करणं, उमेदवारी करणं किंवा थोडंसं काम करून पैसे कमवणं, कारण ती गरज होती आणि त्यावेळेला केलेली निरीक्षणं आणि त्याचप्रमाणे घरचा जो तुमचा परंपरागत व्यवसाय होता तोही एकीकडे चालू ठेवणं, ह्या सगळ्याचा ही एक परिणाम तुमच्या या जीवन दृष्टीवरती झालेला आहे. तर त्याबद्दल मुळात मी घरचा आर्थिकदृष्ट्या फाटका माणूस होतो. छोटंसं किराणा दुकान, 1-2-2.5 एकर शेती, आई शेतावर जायची काम करायला, आजी जायची, आम्ही सुद्धा जायचो आणि माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि आमची आर्थिक स्थिती अधिकच खालावली. आता याला पारंपरिक असा एक शिवणकामाचा धंदा आमच्या घरी होता. माझे वडील बऱ्यापैकी टेलर होते, ते कपडे शिवायचे आणि मी सुद्धा मग घरचं एखादं धोतर असेल जुनं वडिलांचं, ते धोतर घेऊन ते कापून आपल्या पद्धतीने कपडे शिवायचो. यातून हळूहळू मला एक कपडे शिवण्याविषयीची एक आवड निर्माण झाली. ती इतकी आवड निर्माण झाली की आता मी ती बेस्ट टेलर आहे. माझ्या अंगावरचे कपडे मी स्वतः शिवलेले असतात, त्यामुळं मी टेलरच्या दुकानात जात नाही. दुसरं असं की हे सगळं असताना भरपूर वाचन अभ्यास करणं हा सुद्धा माझ्या एकूणच व्यक्तिमत्वाला आधीपासून चिकटलेला एक गुण म्हणा, दुर्गुण म्हणा होता. आणि 9वी-10वीला असतानाच आम्ही रात्र जागून अभ्यास करायचो आणि खूप अभ्यास केला की आपण वेडे होतो असा आमच्या घरच्या लोकांचा समज होता. मी रात्री अभ्यासाला बसलो की माझी आजी चिडायची, बापा हे पोट्टपा घराशिवाय राहत नाही म्हणे, ते जाते म्हणे, वाया जाते म्हणे. आणि मी आधी कधी जिद्दीनं अभ्यास करायचो. मग आम्ही काही 4-5 मित्र एकमेकांच्या घरी जाऊन अभ्यास करायचो. माझं घर अतिशय छोटं होतं आणि कपडे शिवणं, वाचन करणं, लेखन करणं आणि परीक्षा जवळ आली, साधारणतः मार्च-एप्रिलला परीक्षांचा काळ आला की त्याच्या 2 महिने आधी सगळं सोडून फक्त अभ्यास आणि अभ्यास असं करायचं. त्यामुळं 10वी पासून तर BA पर्यंत, MA पर्यंत आणि BEd पर्यंत माझा कधी फर्स्ट क्लास हुकला नाही. हे सुरू असतानाच एक लेखनाची सुद्धा एक उमेद होती. त्यामुळं मी काहीसा वात्रट असून सुद्धा माझ्या या गुणामुळं मी मास्तरांच्या आणि प्राध्यापकांचा लाडका होतो. आजही माझे प्राध्यापक आणि मास्तर मला फोन करतात आणि माझं अभिनंदन करतात. तर हे जे संबंध जे होतं, एक हळूहळू आपलं व्यक्तिमत्व सगळ्या अंगानं फुलायला पाहिजे हे मला वाटत होतं. मी 81 साली BA झालो आणि माझं गाव सोडलं. आता सतत मी फर्स्ट क्लासमध्ये पास होत असल्यामुळं वडिलांना सुद्धा माझ्याविषयी एक महत्व होतं. पण ते म्हणाले की बाबा आम्ही काही तुला शिक्षणाकरता पुढच्या पैसा देऊ शकणार नाही किंवा लावू शकणार नाही, तू पहा काय कर. आणि मी फक्त एक झोरा घेऊन नागपूरला आलो आणि टेलरिंग काम सुरू असताना आणखी दुसरंच की पावसाळा सुरू झाला की टेलरचं काम थोडंसं मंद गतीने चालतं, त्याच्याकडे कपडे शिवायला कमी येतात. मग काय करायचं हा अनुभव मला आला आणि मग मी वर्तमानपत्राच्या कचेऱ्यांमध्ये किंवा ऑफिसमध्ये जाऊन मग त्यांना विचारायचं कुठे नोकरी आहे का, मला मिळेल का. 2-3 पेपरमध्ये गेलो, त्यामध्ये मग लोकमतला गेलो आणि लोकमतला जरा राजेंद्र दर्रा होते. तर मी त्यांना विनंती केली की मी असं आहे, मी फर्स्ट क्लासमध्ये पास होणारा विद्यार्थी आहे आणि मला आपण जर नोकरी दिली तर बरं होईल. तर ते म्हणाले की तू कुठलं काम करू शकशील.
कुठलंही द्या, पेपरचे गट्टे बांधण्यापासून कुठलंही काम मी करेन. तर तुला प्रूफ रिडिंग येतं का म्हणे. प्रूफ रिडिंग म्हणजे काय मला माहित नाही म्हटलं. मला जर शिकवलं तर मी करेन. ताबडतोब त्यांनी प्रूफ रिडिंग सेक्शनमध्ये एक माणूस बोलावला आणि हा असा मुलगा याला शिकून द्या. आणि मग मी तिथे प्रूफ रिडिंग करायला लागलो आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. 1984ला मी BEd झालं. ताबडतोब ज्युनियर कॉलेजला धनवटे कॉलेजला लागलो. आणि त्यानंतर मग केवळ हाऊस म्हणून मी काही वर्तमानपत्रातल्या रविवारच्या पुरवण्यांचं संपादन केलं. आणि माझा लोकमतमध्ये मी नंतर पत्रकार म्हणून त्याच्या आधी होतो. पण पत्रकारितेत माझा जीव रमत नव्हता. म्हणजे कदाचित तो रमला असता तर मी एखाद्या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक वगैरे झालो असतो. पण माझं सगळं लक्ष प्राध्यापकीत होतं. आपण प्राध्यापक व्हावं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याकरता मी धडपडत होतो. आणि त्या पद्धतीनं ही सगळी सुरुवात झाली. आता तुम्ही पेंडसेंचा विषय काढलाच. श्रीना पेंडसे माझे अत्यंत आवडते कादंबरीकार तेव्हा सुद्धा आणि आता सुद्धा. पेंडसेंचं मराठी साहित्यातलं मराठी कादंबरी क्षेत्रातलं काम अतिशय महत्वाचं. हरिभाऊ ते शिरूभाऊ असा जो मराठी कादंबरीचा जो प्रवास सांगितला जातो त्या प्रवासातलं एक अत्यंत महत्वाचं किस्सा वळण. आता अनेक अलीकडचे समीक्षक म्हणतो मी, ते पेंडसेंच्या लेखनावर बोट ठेवतात, टीका करतात. पण ह्याला काही अर्थ नाही आहे. पेंडसेने ज्या काळात लेखन सुरू केलं 1948 त्यांची एल्गार कादंबरी प्रकाशित झाली. 49 त्यांची हद्दपार आली आणि 52 साली त्यांची गारंटीचा बापू आले. आज जर आपण या कादंबऱ्या वाचल्या तर पेंडसेंना ज्या पद्धतीनं कादंबरी लिहायच्या नव्हत्या फडके खांडेकरांच्या वळणानं कळत नकळत त्याच पद्धतीनं त्यांनी त्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. पण त्यानंतर त्यांच्या कादंबरीची जी वेगळी दिशा सुरू होती ती हत्यापासून, हत्या मॅजेस्टिकली छापलेली आहे. एक त्याच्या एका आवृत्तीला माझा ब्लर्ब सुद्धा दिलेला आहे, पण ती कॉपी तुम्हाला दिली नाही आहे. तर असं तर हत्यापासून त्यांचा जो वेगळा प्रवास होतो. म्हणजे त्यावेळेला त्याच गारंटीच्या बापूमध्ये अतिशय सुंदर अशी देखणी राधा. आणि ही राधा त्यांची इतकी सुंदर का, पेंडसेंचं माझं PhDचं काम आहे. तर पेंडसेंचं लग्न उशिरा झालं. त्यावेळेला वयाच्या 30व्या वर्षी पेंडसेंचं लग्न झालं. आणि पेंडसेंनी 11व्या वर्षी पेंडसे मुंबईत आले. वयाच्या 10व्या-11व्या वर्षी त्यांनी कोकण सोडला की मुंबईत आले. आपल्या मामांकडे राहायला लागलेत. आणि तिघी बहिणी 3 भाऊ असा तो मोठा संसार होता. आणि पेंडसे सगळ्यात मोठे. तर पेंडसेंचं लग्नाचं वय झालं तेव्हा मुली दाखवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. एक मुलगी पेंडसेंना दाखवली. दिसायला अतिशय सुरेख, नाजूक. पेंडसेंना ती आवडली. पण ते असं म्हणाले की माझ्या आईचा, माझ्या बहिणींचा, माझ्या भावांचा सगळा भार, संसाराचा भार ही मुलगी सहन करू शकणार नाही. आणि म्हणून त्यांनी ती मुलगी नाकारली. पण ती त्यांच्या मनात इतकी रुतून बसली होती. एखादी मुलगी आपल्या मनात रुतून बसते, कायमची रुतून बसते. माझ्याही आहे, सांगणार नाही. तर हे जे ऋतून बसणं होतं हे गारंटीच्या बापूच्या निमित्तानं पुढे आलं. असं कुठलं तरी काहीतरी असं आपल्या ज्या बॅक ऑफ द माइंड किंवा आपल्या ज्याला पण फडके अप्रत्यक्ष जे मन म्हणतात, अप्रकट मन, त्या अप्रकट मनामध्ये सगळं होतं. आणि ती आली तिथे. आणि मग जेव्हा पहिल्यांदा पेंडसे तिचं वर्णन करतात आणि दारात मूर्तिमंत सौंदर्य उभं राहिलं. या तिन्ही कादंबऱ्या पेंडसेंच्या ज्या आहेत त्या फडके खांडेकरी वर्णाच्याच होत्या, कळत न कळत. पण हत्यापासून जी त्यांची वेगळी वाट सुरू झाली. मग हत्या, त्यानंतर त्याचा दुसरा भाग म्हणजे करंदर, नाही माफ करा, रथचक्र होते. रथचक्रानंतर लवाळी आली. तर हा जो संबंध प्रवास आहे, तर पेंडसेंचं संबंध लेखन मी जवळजवळ सेकंड इयरला म्हणजे SYला असतात असेपर्यंत वाचून काढलं होतं. कारण ती सगळी पुस्तकं मला मिळाली. आणि एका सत्र परीक्षेमध्ये मराठीमध्ये निबंध लिहायला आला होता, माझा आवडता लेखक. आणि मी पेंडसेंवर लिहिलं, माझा आवडता लेखक श्रीना पेंडसे. आणि तो निबंध म्हणजे जवळजवळ एक छान छोटासा असा एक समीक्षा लेख झाला होता. अर्थात त्या प्रकारचा म्हणजे त्या वयात शोभेल असा. आणि तो निबंध आमच्या त्यावेळेच्या प्राचार्यांना इतका आवडला की त्यांनी तो पेपर तपासला होता. आणि त्यांनी BA फायनलच्या मुलांना तो निबंध वर्गात वाचून दाखवला. आणि मग जेव्हा PhD मला करायचं होतं त्यावेळेला मग मी काही विषयांचा शोध घेत होतो. तर त्यामध्ये मला श्रीना पेंडसे हा विषय अधिक आव्हानात्मक वाटला. कारण की आमच्या नागपूरच्याच 2 अभ्यासकांनी तो विषय नाकारला होता. त्यातल्या एक होत्या डॉक्टर दबे कुलकर्णी यांच्या श्रीमती शिवरंजनी श्रीमती. त्यांनी तो विषय घेतला, तो नाकारला.
नाकारला म्हणजे पीएचडीचं कामच केलं नाही. त्यानंतर दुसऱ्यांदा तो विषय डॉक्टर जयंत परांजपेंच्या श्रीमतींनी तो विषय घेतला, त्याने सुद्धा तो पुढे केला नाही. नंतर जयंत परांजपेंचं फार सुंदर पुस्तक आलंय पेनसे हस्तलिखित आणि परिश करणे, तो अमेय प्रकाशनने ते पुस्तक प्रकाशित केलं. आणि त्या पुस्तकाला आणि ग्रेस आणि दुर्बोधता या 2 पुस्तकाला नागपूर विद्यापीठाची डिलीट मिळाली, तेव्हा पहिली डिलीट जी पुस्तकांना दिली जाते. तर हा 2 अभ्यासकांनी नाकारला विषय मी घेतला. आणि गाईड कोण म्हणून मी दबिनीकडे गेलो. दबिनीने मला त्यांच्या पद्धतीनं छान अर्धा तास भाषण दिलं आणि सांगितलं की मी तुला सध्याच घेऊ शकत नाही. डॉक्टर यशवंत माधवरांकडे गेलो, त्यांनी त्यांचे विषय सुचवले. मला हा विषय सोडायचा नव्हता. मी डॉक्टर अना देशपांडेंकडे गेलो. वा 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 वा, फार छान, घ्या करा करा करा. आणि मी तो तिचा विषय केला. बरं, एक प्रकरण झालं की मी आपल्या अनांना दाखवायला न्यायचो, त्यांना सांगायचो सर मी 2 दिवसात दुसरं प्रकरण घेऊन येतो, तपासून ठेवा. दुसरं 2 दिवसात घेऊन जायचो. सर पहिलं कसं छान झालं, वा छान जे आले असं कोणतं काम झालं आणि त्याला मला पीएचडी मिळाली. आणि ते असं म्हणाले शेवटी, नाही पेनसे सुद्धा तुमचं हे संशोधनाचं काम अगदी कौतुकानं स्वीकारतील, कारण की तुम्ही पेन्सिलच्या लेखनावर काही जे बोट ठेवलं आहे ते म्हणजे निर्मितीच्या अंगाने मी पेन्सिलनी हे लेखन असं न करता आणखी असं केलं असतं तर आणखीला वेगळा असा आयाम मिळाला असता. अशा पद्धतीचे मी काही निरीक्षण मांडलीत. आणि पेन्सिलला सुद्धा तो माझा प्रबंध आवडला. त्याचं जेव्हा पुस्तक प्रकाशन झालं तेव्हा त्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहामध्ये मुंबई मराठी साहित्य संघाच्या आम्ही घेतला होता. आणि पेन्सेचे अतिशय काय म्हणतात चांगले फॅन असलेले फडके आपल्या आपले दुसरे यदी फडकेंच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. मोठमोठी मंडळी होती, सुभाष बेंडे होते, शांताराम येऊ शकले पण शांतारामांनी छान त्यांचं मनोगत पाठवलं. त्यानंतर श्रीराम पेंडसे त्या कार्यक्रमाला हजर होते. त्यामुळं ज्या लेखकाचा मी आदर्श ठेवला, ज्या लेखकाला मी पूजलं, जो लेखक माझा आवडता लेखक होता, त्या लेखकांच्या उपस्थितीमध्ये त्याच्यावरच्या पुस्तकाचं प्रकाशन समारंभ होणं हा मला असं वाटतं की माझ्या जीवनातील एक महत्वाचा असा तो क्षण होता. जवळजवळ सगळे साहित्य प्रकार तुम्ही हाताळलेले आहेत. कविता संग्रह मात्र तुमचा नाही. तर कवितेची साथ तुम्ही सोडलीत का कवितेने तुम्हाला सोडलं का कुणामुळे ती सोडायला लागली का काय? कारण साधारण सगळे जण आधी कविता करतात आणि मग बाकीचं सगळं करतात. याबद्दल सांग. कविता मला सोडचिठ्ठी देऊन गेली असं म्हणूया. कविता म्हणजे कविताच. पण सुरुवातीला प्रत्येक लेखक हा कवी असतो. कवी हृदय, आमचं कवी हृदय आहे अजूनही. कविता जर लिहित नसतं तरी कवी हृदय आहे असतं. ते झालं काय की मी साधारणतः त्याच BA फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना संध्याकाळच्या कविता वाचल्या. त्याच्या आधी इतरही कविता संग्रह वाचत होतो. त्याच्या आधी मी विशाखा वाचला, अनेक त्याच्या आधी रंग माझा वेगळा वाचला. आणि हे वाचत असताना ग्रेसची कविता माझ्या काळजाला अधिक भिडली. क्षितिज जशी दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी चिरून घ्यावी कोणी, गाय जशी अंबरते तसेच व्याकुळ व्हावे, पुढता पुढता सांज प्रवाही अलगद भरून घ्यावे. या कवितेने चटूक केलं. आणि त्याच वेळेला ग्रेसचं मितवाचं लेखन नागपूरच्या तरुण भारतामध्ये प्रकाशित होत होतं. दर रविवारला त्यांचं ते सदर सुरू होतं. आणि मग भूलभिंगारी नदी किनारी उत्तर रात्री मला दिसे, जळात फुले पातळ सोडून वाऱ्याला ती गाव पुसे, अशा संबंध कविता आणि त्याचं ते लेखन पाहून मी प्रचंड भारावलो. आणि मग माझ्या कवितेमध्ये ग्रेस डोकावू लागले. म्हणजे ग्रेसच्याच वळणानं जाणारी कविता मी लिहायला लागलो. बरं, गंमत अशी की त्या कविता प्रकाशित व्हायला लागल्या. त्यावेळेसच्या वर्तमानपत्रांच्या रविवारच्या पूर्ण त्या कविता प्रकाशित व्हायला लागल्या. आणि मग आपण मोठे असे कवी वगैरे आहोत, तर त्या 1-2 कवितांना बक्षीस सुद्धा मिळाली. आणि मग जेव्हा मी नागपूरला आलो तेव्हा छान छाती फुगवून मग ग्रेसकडे गेलो. आणि सर माझ्या कविता पण वाचा, असं मला वाटतं, वाचाव्या असं वाटतं. बरोबर, ठेवा म्हणे, मी वाचतो. आणि 8 दिवसानंतर मी जेव्हा गेलो, ग्रेसने माझ्याकडे असं आपाद मस्त पाहिलं. गुरुजी, ते प्रत्येकाला गुरुजी म्हणायचे, तुम्ही कविता लिहिता ठीक आहे, पण तुमच्या या कविता या माझ्या छायेत वाढणारी बांडगुळ आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा कविता लिहू नये असा माझा तुम्हाला प्रामाणिक सल्ला आहे.
आणि तेव्हा मी ठरवलं पुन्हा कवितेच्या वाट्याला जायचं नाही आणि कवितेच्या वाट्याला पुन्हा गेलो नाही. पण मागच्या वर्षी वर्ध्याला जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आणि संमेलन गीत आम्हाला लिहायचं होतं, आमचे ते मानेकर जे होते ते शोधत होते. एक दिवस बसतो ते झरझर लिहून काढलं, म्हटलं घ्या संमेलन गीत घ्या. आणि ते संमेलन गीत छान गाजलं. तर कविता आहे, पण कसं होतं की कवितेमधून मला खूप काही वेगळं आणि चांगलं असं काही मांडता येणार नाही किंवा मी वेगळी वाट कवितेच्या अंगानं शोधू शकणार नाही हे मला जाणवलं. आणि पुढचंही जाणवलं की माझी प्रकृती गद्य प्रकृती आहे आणि समाजातल्या अनेकविध अशा विषयांवर जेव्हा मला लिहायचं तेव्हा केवळ कविता हे जे काय म्हणतात पात्र म्हणायचं, केवळ कविता हा जो फॉर्म आहे या फॉर्ममध्ये मी बसू शकणार नाही. कवितेच्या पात्रात न मावणारा कवी असे फार सुंदर लेख गंगाधर गाडगे यांनी चित्रेम खांदोळकरांच्या संदर्भात दिलाय आजकालच्या साहित्यिक या पुस्तकामध्ये. तर मला ती आठवण होते. तर कवितेमध्ये मी फार रमू शकणार नाही असं मला जाणवलं आणि मी कविता सोडली, ती कायमची सोडली. पण बरं झालं सोडली, तर नाही तर 25-30 कवींच्या रांगेमध्ये कुठेतरी मला बसावं लागलं असतं. महाभारत हा जो विषय आहे हा संपूर्ण भारतवर्षाला आणि त्यातल्या कलाकारांना साहित्यिकांना वर्षानुवर्ष खाद्य पुरवतो. महाभारताविषयी अतिशय वस्तुनिष्ठपणे विचार करून एक ललित कृती आणि एक अभ्यास किंवा संशोधनपर लेखन अशा 2 मोठ्या लेखन कृतींचं लेखन आपल्याकडून झालेलं आहे. आपल्याला साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती मिळाली आणि महाभारताचा विषय घेऊन आपण त्याच्यावरती लेखन केलं. त्यासाठी तुम्ही अनेक वर्ष संशोधन करत राहिला, निरीक्षण करत राहिला, क्षेत्रभेटी दिल्याच, प्रत्यक्ष हस्तिनापूर, कुरुक्षेत्र इत्यादी ठिकाणी जाऊन तुम्ही त्या सगळ्या भेटी दिलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या संशोधनातून तुमची ललित कृती उत्तरायण ही प्रकाशित झाली. महाभारताचा मूल्यवेध हा आणखीन वेगळा वैचारिक ग्रंथ असा आपण लिहिलात. तर हे दोन्ही म्हणजे महाभारत हाच केंद्रबिंदू पण ललित आणि वैचारिक अशा दोन्ही प्रकाराने तुम्ही त्याचा विचार केलाय. खूप मोठं काम आहे ते, तर त्याबद्दल काही इंग्रजी लेखकांच्या संदर्भात मी वाचलं होतं की इंग्रजी लेखक कादंबऱ्या जेव्हा लिहितात तेव्हा ते आधी फील्ड वर्क करतात. जॉन स्टॅनबेकची कादंबरी आहे द ग्रेप्स ऑफ रॉथ. ही कादंबरी लिहिण्याच्या आधी दक्षिण अमेरिका ते उत्तर अमेरिका असा जवळजवळ 2000 किलोमीटरचा प्रवास जॉन स्टॅनबेकने केला होता. हे संबंध मी वाचत होतो. आणि लेखन आतली उर्मी असते, लेखनातला आपला आतला साक्षात्कार असतो वगैरे, याला काही अर्थ नसतो. कारण की लेखन आपलं हे सामाजिक अंगानं जाणारं एक माध्यम असतं. त्यामुळं समाजातल्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. ही एक जाणीव मला सातत्यानं होतीच होती. आणि मग जेव्हा महाभारताचा विचार माझ्या डोक्यात आला, कारण की महाभारताचं आकर्षण माझ्या मनामध्ये खूप वर्षांपासून होतं. आमच्या गावामध्ये गावाच्या जवळ नरखेडला रविवारचा बाजार भरायचा आणि हे जे माझ्या घरामध्ये कीर्तन परंपरा होते. मगाशी सांगितलं तर कार्तिक महिन्यामध्ये किंवा चातुर्मासामध्ये आमच्या गावामध्ये हरिविजय, पांडव प्रताप, भागवत ह्याचं वाचन व्हायचं, ह्याचं पारायण व्हायचं. त्याकरता मी मधून जायचो. तर हे डोक्यात होतं. आणि एक दिवस मी नरखेडच्या बाजारात गेलो आणि तिथून मी महाभारत आणि रामायणाची कथा सार आणली. आमच्या गावात रामलीला यायच्या. रामलीला तुम्हाला माहित असेलच, 15-20 दिवस त्याचा मुक्काम असतो. आणि त्या रामलीला मधून रामाचं संबंध जीवनचरित्र तसं नाट्यरूपानं दाखवायचे. याच आधारावर आपण काहीतरी महाभारत लिहिला असं काहीतरी करावं असं माझ्या डोक्यात होतं. थोडंसं मी लिहूनही काढलं होतं. तर हे सगळं सुरू असताना महाभारताविषयीचं आकर्षण प्रचंड होतं. मग B.R. चोपडांचं महाभारत आलं आणि ते महाभारत मला अतिशय कच्चं आणि फसवं वाटत होतं. अतिशय आकर्षक होतं ते, पण ते जे चमत्कार वगैरे वगैरे जे होते ते फार काही पटणारे नव्हते. आणि मग असं वाटतं की आपण महाभारतावर वेगळ्या पद्धतीने लेखन करावं. मराठीतल्या महाभारतावर आधारित असलेल्या ज्या अत्यंत लोकप्रिय कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्या कच्च्या आहेत, त्या कादंबऱ्या फसलेल्या आहेत हे माझं स्पष्ट मत आहे. कारण की या लेखकांनी स्थळ काळाचा विचारच केला नाही. प्रत्येक कलाकृती स्थळ काळावर अवलंबून असते. मी राधेय कादंबरीचं उदाहरण देतो. रणजित देसाई माझे अत्यंत आवडते आणि आदरणीय असं व्यक्तिमत्व आहे.
पण त्याच वेळेला रणजित देसाईंची राधे वाचताना मला खूप गफलती वाटतात. पहिलंच पान आपण जर उघडलं तर अंगदेशाचा राजा कर्ण त्याला भेटायला द्वारकेतून कृष्ण जातो आणि कर्ण विचारतो, तू कसा आलास मला भेटायला, काय विशेष? काय रे, सहज इकडे आलो होतो तुला भेटायला. आता आजचं जर भौगोलिक अंतर पाहिलं, गुजरात कुठे? गुजरातमध्ये द्वारका आहे आणि पश्चिम बंगालच्या बाजूला अंगदेश होता, म्हणजे साधारणतः बिहार वगैरेचा जो पट्टा आहे आसाम बिहार तिथला तो भाग. तर हे जे आहे बरं, त्याच पानावर कधी कृष्ण कर्णाला तू म्हणतो, कधी तो त्याला तू म्हणतो, कधी तुम्ही म्हणतात. तुम्ही पहा, चेक करा ते पान. हे दुसरं असं, कर्ण हा सेनापती व्हायच्या आदल्या दिवशी येतो कुठे? आपल्या राजमहालामध्ये. आणि जेवण केल्यानंतर तो तांबूल वगैरे घेतो आणि छान तांबूलचं घड तो आपल्या गवाक्षातून कुरुक्षेत्रावर काय चाललेलं ते पाहतो. आता या कर्णाचं घर हे जर कुरुक्षेत्र आपल्या हस्तिनापूरला असेल तर हस्तिनापूर आणि कुरुक्षेत्र ह्याचं अंतर जवळजवळ 50 ते 60 किलोमीटर आहे. कारण की मी तो संबंध पट्टा पाहिला, कारण की मला साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली तेव्हा मी त्या संबंध तो भूप्रदेश पाहिला. आणि गवाक्षातून बसून हस्तिनापुरात राहून तो कर्ण जर कुरुक्षेत्रावर काय चाललेलं आहे हे जर पाहत असेल तर अतिशय कच्च काल्पनिक वाटतो. आणि त्यामुळं मला असं वाटतं की हे फार कच्च्या पद्धतीने चाललं. पण त्याच वेळेला महाभारतावरचं जे सैद्धांतिक लेखन होतं, वैचारिक लेखन होतं, ते अतिशय उच्च प्रतीचं. हिरावती कर्वेंचं युगांत असेल, व्यासपर्व असेल दुर्गाबाईंचं, नरहरी कुरुंदकरांचं लेखन असेल, बाळशास्त्री हरदासांचं महाभारतावर व्याख्यान असेल, हे संबंध मी वाचलं. जवळजवळ 10 वर्ष मी अभ्यास करत होतो आणि त्यातून मला असं जाणवलं की अशी वेगळी कादंबरी आपण लिहावी. आणि मग मी ती लिहायला लागलो. पहिला खरडा हा जवळजवळ 1000 पानांचा झाला. आणि मग 1-2 आमच्या मित्रांना वाचायला दिला, 1-2 प्रकाशकांनी दिला. आणि ते त्यातलं त्या व्यक्तींमधलं भव्य दिव्यत्व शोधत होते. यात भव्यत्व दिव्यत्व नाही आहे. कृष्णाला तुम्ही साधा माणूस दाखवलाय, म्हटलं माझी भूमिका तीच आहे. कृष्ण पांडव ही जी सगळी माणसंच आहे आणि ती माणसंच असावी असं मला वाटतं. मग ते म्हणाले की नाही, म्हणे आम्हाला काही स्वीकारता येणार नाही. मग ती कादंबरी देशमुख कंपनीकडे गेली आणि देशमुख कंपनीने ते माझं सांगणं, माझं मांडणं ते पटलं आणि मग त्याने ती कादंबरी प्रकाशित केली. नंतर त्याच कादंबरीची दुसरी आवृत्ती मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केली. तर महाभारत हा जो ग्रंथ आहे, हा महाभारत ग्रंथ आपलं एक मोठं असं संचित आहे. आणि 1927 साली भांडारकर इन्स्टिट्यूटची स्थापना झाली आणि जगातल्या सगळ्या महाभारत विषयक पोथ्या त्यांनी जमा केल्या आणि त्यातून एक सुधारित आवृत्ती त्यांनी प्रसिद्ध केली, सुखटणकर आणि त्यांच्या सोबतच्या सगळ्या मित्रांनी. आणि एवढं मोठं काम भारतातल्या इतर कुठल्याही ग्रंथावर झालेलं नाही, ते काम त्यांनी केलं. त्यामुळं महाभारताविषयीचं आकर्षण माझ्या मनात अतिशय होतं आणि त्या पद्धतीने हे काम झालं आणि ते बऱ्यापैकी चांगलं झालं. कारण की ताबडतोब दुसऱ्याच वर्षी त्याला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला. अनेक जाणकारांनी ती कादंबरी आवडली, डाव्या विचारांवंतांना सुद्धा ती कादंबरी आवडली. त्यामुळं हे लेखन हे माझ्या एकूणच लेखन कारकिर्दीतलं अतिशय महत्वाचं लेखन होतं. दुसरं असं, ललित पातळीवर महाभारताचा विचार करताना आणि मांडणी करताना माझ्या मनात आणखी काही प्रश्न निर्माण होत होते. पण ते प्रश्न ललित माध्यमातून किंवा ललित कलाकृतीमधून मांडणं हे थोडंसं अवघड होतं. आणि म्हणून मग ते प्रश्न आणि त्या प्रश्नाचा शोध घेत मी महाभारताचं मूल्यभेद हे दुसरं पुस्तक लिहिलं. मग आता आणखी पुढे जायचं म्हणजे मग महाभारताधिष्ठित मराठी कादंबऱ्या हा मी ज्याला आपण UGCचा मेजर प्रोजेक्ट घेतला होता. आणि मग त्या अभ्यास केल्यानंतर मग महाभारत आणि मराठी कादंबरी असं तिसरं पुस्तक लिहिलं. तर पहिली ललित कलाकृती आणि दुसरं वैचारिक अंगाला जाणारं आणि तिसरं महाभारताधिष्ठित मराठी कादंबऱ्यांचा चिकित्सक अभ्यास, 3 पुस्तकं त्यातून निर्माण झाले. तर महाभारताचं गारूड हे माझ्यावर निश्चितपणे आहे आणि ते मी जाहीरपणे मान्य करतो. कारण की महाभारत हा ग्रंथ हा जगाच्या पातळीचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे असं विंदा करंदीकरांनी म्हटलेलं आहे. मगाशी तुम्ही लेखकाच्या सामाजिक दृष्टिकोनाचा उच्चार केला, तर या अनुषंगाने मी तुम्हाला एकात एक दोन प्रश्न विचारते.
की मॅजेस्टिकच्या याच व्यासपीठावरून 1985 साली सरोजिनी वैद्य यांनी असं आपलं मत व्यक्त केलं होतं एका परिसंवादात. तर त्याचा निष्कर्ष काढला होता की मराठी साहित्यामध्ये अजूनही म्हणजे 1985 साली स्त्री म्हणजे स्त्री किंवा लेखिका यांचं जे लेखन आहे यांच्याबद्दल उदासीनता जाणवते किंवा लेखक जे आहेत म्हणजे पुरुष लेखक आपण म्हणू त्यांच्या लेखनामधून स्त्री किंवा स्त्रीचं व्यक्तिचित्रण जे आहे त्या बाबतीत सुद्धा उदासीनता जाणवते. आणि असाच सगळा सूर पुढे सुद्धा म्हणजे 1985 मध्ये जी परिस्थिती होती आज सुद्धा अनेक ठिकाणी हा सूर मांडला जातो किंवा असं मत मांडलं जातं. लिंगभेदाच्या पलीकडे सुद्धा लेखन करावं असा आजचा नवीन लेखक जो आहे तो म्हणतो. ह्या बाबतीत आपलं मत काय? आणि दुसरं कादंबरीचा जो आपण आता विचार करतो दोन एकाधिकच मी प्रश्न विचारते की राजकीय कादंबरी या बाबतीत आपण खूप मोठं आपलं लेखन समीक्षेच्या पद्धतीने केलेलं आहे मराठीतल्या राजकीय कादंबऱ्या. आणि राजकीय कादंबऱ्या स्वतः लिहून त्याच्यावरती पुन्हा वेगळ्या प्रकारे म्हणजे मराठीतल्या राजकीय कादंबऱ्यांवरती समीक्षा आपण केलेली आहे. स्वतः त्रिखंडात्मक राजकीय कादंबऱ्यांचा एक काय म्हणून आपण त्याला संच मराठी वाचकांना आपण दिलाय. पडगम, अश्वमेध आणि होळी. तर परवाच्या मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी एक आवाहन किंवा चॅलेंज ज्याला असं म्हणू की मराठीमध्ये राजकीय कादंबऱ्या कोणत्याही प्रकारचं लेखन, नाटक म्हणू आपण, कथा म्हणू, कादंबरी म्हणू, ह्या बाबतीमध्ये मराठी लेखक थोडे उदासीन असतात. तर आत्ताचं जे वातावरण आहे ते मराठी लेखकांसाठी खूप चांगलं काही पुरवणार आहे असं स्वतः मुख्यमंत्री यांनीच जाहीर केलं आणि सांगितलं की आपण लेखन करावं. तर ह्या पार्श्वभूमीवरती स्त्री प्रधान किंवा स्त्रियांचं लेखन किंवा स्त्री प्रधान लेखन, स्त्रियांच्या व्यक्तिरेखा या बाबतीत उदासीनता आढळते का? आणि कादंबरी, राजकीय कादंबरी अशा दोन्ही जीवन दृष्टी किंवा दोन्ही जीवन व्यवहार जे आहेत या बाबतीमध्ये तुमचं काय मत? आपण दुसऱ्या प्रश्नाकडून पहिल्या प्रश्नाकडे घेऊया. आजच आदरणीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. कुणी जर पत्रकार जर असतील तर मी त्यांना जाहीर त्यांचं अभिनंदन केलं, त्यांच्या जन्मदिनी त्यांना जाहीर शुभेच्छा दिल्या असं जरा चौकटीत मांडा. बरं, दुसरं असं की त्यांनी जो विचार मांडला त्यांचं भाषण हे ऑनलाईन होतं, अतिशय चांगलं त्यांनी मत मांडलं. पण आजच्या परिस्थितीमध्ये ताबडतोब या संबंध राजकीय घटितांवर राजकीय कादंबरी लिहिणं फार अवघड आहे. हे त्या लेखकाला शांतपणे कोणी बसू देणार नाही. फारच अवघड आहे हो. हे न बोललेलं बरं असं मला वाटेल. तर दुसरं असं की 1985 साली सरोजिनीबाईंनी जो मुद्दा मांडला, सरोजिनीबाई या निश्चितच विदुषी होत्या. त्यांचं वाचन, त्यांचं चिंतन हे खरंच अतिशय महत्वाचं होतं. मला वाटतं ललितने आपण अंक पण काढला होता ना सरोजिनीबाईंवर. हा पण माझं एक मत म्हणजे असं आहे की या सरोजिनीबाईंच्या मताशी मी सहमत नाही. सहमत याकरता नाही कारण त्यांच्याशी पूर्ण आदर बाळगून सुद्धा, कारण की मराठी साहित्यामध्ये स्त्रीविश्व, स्त्रीचं मन, स्त्रीचं भावविश्व उलगडून दाखवणाऱ्या अतिशय महत्वाच्या कादंबऱ्या लेखकांनी, पुरुषांनी लिहिलेल्या आहेत. हरिनारायण आपटेंची आपण पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी जर वाचली तर निश्चितपणे आपल्याला जाणवेल की स्त्री सुद्धा स्त्रीचं अंतरंग इतक्या खुलेपणाने किंवा इतक्या मूलभूतपणे उलगडू शकणार नाही तितक्या मूलभूतपणे हरिभाऊंनी ते रंगवलेलं आहे. त्यानंतर श्रीधर व्यंकटेश केतकर, त्यानंतर वाम जोशींचं लेखन किंवा अगदी आत्तापर्यंत तर या लेखकांनी स्त्रीचं भावविश्व अतिशय ताकदीनं रेखाटलं. आता हे मत किंवा ही परिस्थिती समोर ठेवून 85चं विधान हे आहे. त्यामुळे 85 नंतर आजचं जे ललित लेखन आहे स्त्री विषयक, हे ललित म्हणजे मी कथा कादंबरी अंगण म्हणेन, ते अतिशय प्रगत झालेलं आहे. म्हणजे आज 85 नंतर येणाऱ्या ज्या लेखिका आहेत, गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे, प्रिया तेंडुलकर, पुढे नंतर मग नीरजा आहे, त्यानंतर मोनिका आहे, प्रज्ञादया पवार आहे, प्रतिमा जोशी आहे. म्हणजे वेश्यांचं चित्रण इतक्या प्रामाणिकपणे करणारी हिंदी साहित्यात सुद्धा
बंगाली साहित्यात सुद्धा लेखिका नसेल, त्यांचा आपण जहन्नम हा कथासंग्रह जर वाचला आपल्याला ते जाणवतं की इतक्या निधळेपणानं हे लेखन करणं अतिशय महत्वाचं. तर गंमत अशी आहे की जेव्हा एखादा लेखक असं काही लिहितो आणि ते समजा प्रथम पुरुषी जर निवेदनातून असेल तर आपण लागलीच त्या लेखकाचं जीवनचरित्र तपासायला लागतो. आणि ही भीती लेखिकांच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या मनात असते. बाई मी असं लिहिलं तर लोक माझ्याकडे कसं पाहतील, आणि नाही म्हटलं तरी आपल्या समाजातले संस्कार, रीतीभाती, काही पावित्र्यविषयक काही संकल्पना, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण तरी त्यामधून बंडखोर लेखन करणाऱ्या लेखिका झालेल्या आहेत. उदाहरणार्थ कविता महाजन असेल किंवा प्रिया होती. तर ह्या लोकांनी जे लेखन केलेलं आहे हे लेखन निश्चितच अतिशय महत्वाचं आहे. आणि मी आणखी अतिशय जबाबदारीने एक विधान मांडतो की स्त्रियांपेक्षा पुरुषांना स्त्रीचं मन अधिक कळलेलं असतं. स्त्रियांना कळतं पण स्त्रिया त्या मांडत नाही, त्या भीतभीत मांडतात. त्यांना मर्यादा आहेत, अनेक मर्यादा आहेत. पण पुरुष या संबंध मर्यादा बाजूला सारून स्त्रीचं मन अतिशय प्रभावीपणे रेखाटतात. विजय तेंडुलकरांची आपण जर नाटकं पाहिली, श्रीमंत असेल, एक हट्टी मुलगी असेल, शांतता कोट चालू आहे असेल, ही नाटकं पाहिल्यापासून तर अगदी अनेक कादंबऱ्या म्हणजे धग मध्ये जे स्त्रीचं विश्व, स्त्रीचं भावविश्व एका 10वी पास झालेल्या एका लेखकाने इतकं सुंदर चितारलं. रथचक्र कादंबरी असेल किंवा पाचोळा असेल, या संबंधाच्या किंवा रंगनाथ पठारेंच्या कादंबऱ्या, ह्यामधून जे एक विश्व स्त्रीचं उभं राहतं, हे विश्व विविध अंगाने उभं राहतं. कथांमधून सुद्धा हे विश्व, जे मंजुळासारखी काही कथा विद्याधर आपल्या आपले हे आपले मंजुळा ही कथा आपल्या कोण, अरविंद गोखले. अरविंद गोखलेंनी जवळजवळ 1950च्या आसपास लिहिलेली ही जी गोष्ट आहे, त्यावेळेला स्त्रीची इच्छा ही तिची असते. तिला स्वतंत्र एक स्थान असतं, तिचं एक स्वातंत्र्य असतं. म्हणजे अलीकडचा जो सिनेमा आला होता, मला वाटतं टिंकू की काहीतरी, अमिताभ बच्चन आणि ती दक्षिणी लेखिका आहे. तर त्यामध्ये स्त्रीने शरीर संबंधाला सामोरं जायचं की नाही ही तिची इच्छा असते. मग तिचा तो समोर असणारा पुरुष तिचा प्रियकर असेल, तिचा नवरा असेल किंवा तिचा अनोळखी असेल, हे जे स्वातंत्र्य जे स्त्रीचं आहे हे पहिल्यांदा 1950-60च्या आसपास मंजुळासारख्या कथेमधून लेखकांनी चितारलं, पुरुष लेखकांनी चितारलं, अरविंद गोखलेंनी. त्यामुळं मराठीमध्ये लेखन झालंच नाही असं म्हणता येणार नाही. आता आपण प्रत्येक वेळा जर इंग्रजी लेखकांच्या लेखनाच्या फुटपट्ट्या लावल्यात तर काही इंग्रजी लेखन सुद्धा अत्यंत सपक असतो. आपण त्याचे अनुवाद वाचतो तर कळतं आपल्याला. पण मराठी साहित्याचा जर इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद झाला असता तर निश्चितपणे मराठी साहित्याला सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असता या मताचा मी, माफ करा, नोबेल पुरस्कार मिळाला असता या मताचा मी आहे. पण दुर्दैवानं आपण तिकडचं साहित्य मराठीमध्ये आणतो पण इकडचं साहित्य तेवढ्या ताकदीनं तिकडे जात नाही. हा मराठी साहित्य विश्वाचा एक दुर्गुण म्हणा की ती मर्यादा आहे. खरं तर पुढचा प्रश्न माझा अनुवादाबद्दलच होता, पण कारण आता संमेलनामध्ये सुद्धा आंतरभारती ही जी संकल्पना आहे साने गुरुजींची, त्यामध्ये एक वेगळा परिसंवाद होता आणि त्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं अनुवादाबद्दल काही विचार मांडले गेलेत. आपण स्वतः अनुवाद केलेले आहेत, उत्तम अनुवादक आपण आहात आणि अनुवादाबद्दलचं आपलं मत तुम्ही आत्ताच व्यक्त केले. सर्व प्रकारची ही जी, पुन्हा आपण थोडं संमेलनाकडे येऊ आणि आपण आपल्या मुलाखतीचा नंतर शेवटाकडे आलेलोच आहोत. संमेलनं वेगवेगळ्या प्रकारची ही जिव्हाळ्याचे थांबे असतात असं आपण एका मुलाखतीमध्ये म्हटलंय आणि हे सुद्धा 2009 सालच्या आपल्या मुलाखतीमधलं हे आपलं वक्तव्य आहे. आणि गेल्या 10-12 वर्षामध्ये आपण हे पाहिलं की हे असे जिव्हाळ्याचे थांबे अनेक गावोगावी निर्माण झालेत आणि ते व्हायला हवेत. कारण तेवढ्या प्रमाणात लोकसंख्या वाढते, तेवढ्या प्रमाणात लेखन वाढतंय, भाषा सगळीकडे म्हणजे बोली आणि प्रमाण भाषा या सगळ्यांची सरमिसळ होते, इतर भाषांची सुद्धा. आणि मुलं शिकतायत किंवा माणसं लिहितायत, वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं आलेली आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारचं म्हणजे एकच संमेलन करून त्याच्यावरती काही भागणारं नाही. आणि त्यामुळे हे असे जिव्हाळ्याचे थांबे असावेत, नक्कीच असावेत, त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं ज्यांना जमेल त्याप्रमाणे. पण ह्या जिव्हाळ्याच्या थांब्यांमधून कंपुशाही निर्माण होते का? हो, नक्कीच.
काय होत आहे की एक वर्ग असा आहे की तो अभिमानानं सांगतो आम्ही संमेलनाच्या मंडपाकडे फिरकत नाही. एक वर्ग असा आहे तो तळ्यात मिळत असतो. आपल्याला साहित्य संमेलनात सहभाग मिळाला पाहिजे, आपल्याला निमंत्रण मिळालं पाहिजे आणि मिळालं नाही की तो संमेलनाच्या विरुद्ध ओरड करतो. आत्ताची एक बातमी, मी नाव सांगत नाही, त्याला साने गुरुजीवर भाषण द्यायचं होतं. त्यांनी अमोनेच्या संमेलनाच्या त्या आयोजकांना विचारलं आणि त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की या 3 दिवसाच्या एकूणच संमेलनाच्या या आराखड्यामध्ये तुमचं भाषण कुठे आम्हाला बसवता येत नाही. बातमी आहे. तर हे जे आहे कसं की संमेलन परंपरा ही वाईट आहे असं म्हणणारे आणि संमेलन परंपरेच्या बाजूने उभं राहणारे 2 पक्ष मराठी साहित्यामध्ये आहेच आहे. 1878 साली जेव्हा न्यायमूर्ती रानडेंनी पहिल्यांदा ग्रंथकार सभा घेतली तेव्हा त्या ग्रंथकार सभेचं मूळ उद्दिष्ट जे होतं की ग्रंथाविषयीचे ग्रंथच्या संदर्भामध्ये लेखक असतील, प्रकाशक असतील, यांनी एकत्र यावं आणि काहीतरी विचार विमर्श करावा आणि तिथून ही परंपरा वाढत आहे. 100 वर्षापर्यंत जवळजवळ येणारी ही जी परंपरा आहे ही अव्याहत सुरू आहे. आणि तुम्ही शिव्या द्या, तुम्ही नावं ठेवा, तुम्ही टीका करा, पण तरी आपण पुन्हा 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 तिकडे का जातो? कारण की हे आपल्या एकूण संस्कृतीशी असलेलं एक घट्ट अशी नाळ जुळलेलं हे एक माध्यम आहे आणि त्यामुळं या साहित्य संमेलनाचा विचार या पद्धतीने होतो. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शिवाय छोटी छोटी भरपूर साहित्य संमेलन होतात. काय होत आहे की या साहित्य संमेलनातून लेखक घडतो म्हणजे प्रत्यक्षात तो घडत नाही, पण तो पाहतो, तो अवतीभोवती वावरतो, त्याला काहीतरी एक व्यासपीठ मिळतं. त्या व्यासपीठ मिळण्यामधून त्याला एक स्वतःला व्यक्त होता येतं आणि हे व्यक्त होता येणे फार महत्वाचं आहे. आज लेखनाची केंद्र ही महाराष्ट्रामध्ये विकेंद्रित झालेली आहे. एक मधला काळ असा होता की मुंबई पुणे हेच लेखकाचं आणि लेखनाचं एक केंद्र होतं. आता ते खेड्यापाड्यापर्यंत गेलेलं आहे आणि खेड्यापाड्यातले अतिशय ताकदीचे लेखक आज लेखन करत आहेत. हे मराठी साहित्याच्या दृष्टीनं अतिशय ज्याला आपण काय म्हणू की चांगली ही घटना आहे. आणि या पद्धतीनं ही लेखन करणारी मंडळी सर्वत्र विखुरलेली आहे. ही जशी लेखन करणारी मंडळी विखुरली तसेच प्रकाशक सुद्धा मग तिकडचे तयार झालेले आहेत. तर काही प्रकाशकांचे वेगळे काही व्यवहार असतात ते त्याच्याशी मी बोलणार नाही, पण तरी ते येत. आणि त्याशिवाय मग आपापल्या गटाचे आपापल्या कंपूचे साहित्य संमेलन भरवावीत हा सुद्धा एक भाग आलेला आहे. त्यामुळं हे जे साहित्याविषयीचं वातावरण आहे, वातावरण नेहमीच अशा पद्धतीनं आदान प्रदानातून एक विकसित होत असतं. आता ज्यांना संमेलनात यायचंच नाही त्यांनी पण टीका सुद्धा करून या मताचं न्याय. आम्ही संमेलनात येणार तर काय येऊ ना तुम्ही, पण टीका तरी कशाला करता? पण संमेलनात नाही तर बरं गंमत अशी का आता फेसबुक हे माध्यम जे आहे किंवा सोशल मीडिया अत्यंत घातक झालेला आहे. ते म्हणजे काय कधी काय येईल हे एखाद्या माणसाविषयी टीका करताना बोलताना तो माणूस काय वयाचा आहे, त्याचा एकूण सामाजिक वाङ्मयीन दर्जा काय काही नाही, एखादं शेमडं येतं आणि ते काही टाईप करून जातं. हे अत्यंत वाईट आहे. हे याच्यापासून मराठी साहित्याला वाचवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि हे संबंध साहित्यविषयक जे वातावरण आहे हे अतिशय पूरक असावं, पोषक असावं. आपले मतभेद असावेत, निश्चितच मतभेद असणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. ते जिवंतपणाचं लक्षण आहे. पण मतभेद हे अगदी जीवावर बेतणाऱ्या विरोधासारखे असू नये. तुम्ही सुजाना जानकर आहात, त्यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत सुद्धा जाता आलं नाही. अतिशय छोटीशी चूक होती. आता किंवा काही संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर जे वादंग माजतात, जे मला सुद्धा सुरुवातीला जे का पत्रकाराने विचारलं की तुम्ही संमेलनाध्यक्ष म्हणून तुमची निवड झाली, या संमेलनाध्यक्षांनी सरकारला असं अडचणीत आणलं, त्या संमेलनाध्यक्षांनी सरकारला असा जाब विचारला, तुम्ही कसा जाब विचारणार? पहिलाच प्रश्न. मी त्यांना म्हणालो संमेलनाध्यक्ष म्हणून मी माझ्या पद्धतीनं सरकारला प्रश्न विचारेन, पण तुम्ही म्हणता तसे प्रश्न विचारणं ही जर फॅशन होत असेल तर अशी फॅशन मला आवडणार नाही किंवा अशी फॅशन म्हणून मी सरकारला प्रश्न विचारणार नाही. फॅशन हा शब्द घेतला आणि व्हायरल झाली बातमी. शोभणे मग सरकारला प्रश्न विचारायचं म्हणतात तर ते फॅशन आहे, सरकारवर टीका करायची फॅशन आहे. हा जो प्रकार आहे हा प्रकार अत्यंत वाईट आहे. तुम्ही एखाद्या लेखकाला समजून घेणं, त्याची भूमिका समजून घेणं, बरं न वाचता टीका करणं हा सुद्धा आणखी एक प्रकार आहे. वाचायचं काहीच नाही,
पण त्या लेखकावर टीका करायची. हे जे संबंध जे अलीकडचं ज्याला सौहार्दाचं वातावरण जे होतं ते आता हळूहळू वाईट पद्धतीनं होत आहे आणि हे मराठी साहित्याच्या दृष्टीनं अतिशय वाईट असं हे दुष्चिन्ह आहे. त्यामुळं ह्यापासून हा संबंध ज्या साहित्यविषयी ज्या घडामोडी असतात, साहित्यविषयी ज्या संस्था आहेत आणि घटनात्मक जे काही गोष्टी आहेत ह्याला एक संरक्षण देणं, त्याला अबाधित ठेवणं मला असं वाटतं की आपल्यासारख्या सुजान वाचकांचं, लेखकांचं, जाणकारांचं काम आहे असं माझं मत आहे. संमेलन संस्कृतीच्या मी बाजूला आहे, कारण की किमान लाखो लोक येतात त्या संमेलनाला भेट देतात. आता तुम्ही रिकाम्या खुर्च्यांचे जर फोटो काढतो म्हटलं ते पेपरला देतो म्हटलं हे सोपं काम आहे. मागून रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढू शकतो आपण, पण समोरून व्यासपीठाच्या बाजूला उभं राहून भरलेल्या खुर्च्यांचे सुद्धा फोटो काढता येतात. पण आपण एक निगेटिव्ह आणि वर्तमानपत्र सोबतच अजून मीडिया आहे, दूरदर्शन वगैरे आता आणखीनच वेगळं आहे. त्याला फक्त निगेटिव्ह बातम्या पाहिजे असतात. म्हणजे एखाद्याला बूट मारून फेकला तो एकदाच बूट मारून फेकतो, पण हे मीडियावाले 100 वेळा त्याला बूट मारतात. हा जो प्रकार आहे हा अतिशय वाईट आहे आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा हे जे भान आहे ते भान जपलं पाहिजे असं मला वाटतं. आपण आता मुलाखतीचा अगदी शेवटचा प्रश्न घेऊया. सर फक्त एक 2-3 मिनिटात आम्हाला सांगावं की हे सगळं आता आपण पाहतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मराठीची सगळी गळचेपी, शाळा बंद पाडल्या जात आहेत, मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत आणि एकूणच सगळं वातावरण गढूळलेलं आहे असं दिसतंय. एकीकडे आपण संमेलनासारखे महोत्सव साजरे करतो, पुस्तकांचे महोत्सव साजरे करतो, पुस्तकांची प्रदर्शनं भरवतो. हे एकीकडे काही प्रमाणात सकारात्मक आहे, तरी सुद्धा नकारात्मकता खूप आजूबाजूला भरलेली असताना आता अध्यक्ष म्हणून पुढल्या वर्षभरामध्ये आपल्याला काय आपल्या मनामध्ये काही प्रकल्प आणि वैयक्तिक पातळीवरती सुद्धा आपल्याला आपले काय प्रकल्प आहेत किंवा विचार आहेत? या सगळ्या प्रश्नांचा उहापोह मी माझ्या अध्यक्ष भाषणामध्ये केलेला आहे. आपण जर काळजीपूर्वक वाचलं तर आजची बेकारी, आजच्या शाळांचे प्रश्न, मराठी भाषांचे प्रश्न, मराठी माध्यमांच्या शाळा आज धडाधड बंद पडतात त्याविषयीचा एक दुखरा सूर, ग्रंथालयांचे प्रश्न सगळे मी माझ्या त्या अध्यक्ष भाषणामध्ये मांडलेले आहेत. सुदैवानं मी संमेलनाध्यक्ष झाल्यामुळं काही राजकीय मंडळींची माझी मैत्री झालेली आहे आणि या शाळा वाचाव्यात, त्या शाळा बंद पडू नयेत या संदर्भामध्ये वैयक्तिक पातळीवर सुद्धा मी काही निश्चितपणे प्रयत्न करेन. कारण की जेव्हा मी अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली बातम्या आल्या त्यावेळेला एका मुलाखतीत मी असं म्हणालो की आजच्या मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडणं हे अतिशय वाईट आहे आणि ते आपल्या सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं अतिशय चुकीचं आहे. आणि हा माझा मुद्दा महेश एलकुंचवारांना अतिशय आवडला, त्यांनी त्याचं कौतुक सुद्धा केलं आणि माझ्या सत्काराच्या वेळेला ते होते, विदर्भ साहित्य संघाने माझा सत्कार आयोजित केला तेव्हा, आणि त्यांनी याचं कौतुक केलं. तर आपला झगडा हा इंग्रजीशी नाही आहे. इंग्रजी ही जगाची भाषा निश्चित आहे, पण इंग्रजीसाठी आपण मराठीचा बळी देऊ नये या मताचं मी आहे. मराठी माध्यमातून शिकलेली आज भारतातली जवळजवळ सगळीच विद्वान मंडळी जी आहे ती मराठी माध्यमातूनच शिकलेली आहे. त्यामुळं इंग्रजी ही आम्हाला हवीच आहे, पण त्याकरता मराठी नाकारायची हा जो काय म्हणता येईल प्रघा आता तिकडे हळूहळू आपल्या समाजात रूढ होतो आहे, तो आपण समजून घेणं, तो त्याच्याविषयीच एक गंभीर चिंतन करणं हे महत्वाचं आहे. आज सरकारी शाळांची जी दुर्दशा आहे किंवा दुरवस्था आहे ते अतिशय वाईट आहे. पडलेल्या शाळा आहेत, वरचं छप्पर अर्धवट तुटलेलं आहे, तुटका खांब आहे, अशा याच्यामध्ये आपण मराठी सरकारी शाळा भरवतो. सरकारने सरकारी शाळांच्या ह्या ज्या दुरवस्था ज्या आहेत त्याकरता तिथे लक्ष देऊन त्या जर बिल्डिंगा चांगल्या बांधल्या, किमान सोयी त्यांना जर दिल्या आणि जिथे जिथे मराठी शाळांमध्ये शिक्षक नाही तिथे शिक्षकांच्या नेमणुका करून जर या शाळांना वाचवता आलं तर निश्चितपणे ह्याचा विचार चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि मराठी शाळांसाठी विद्यार्थी सुद्धा तेवढ्याच पद्धतीने आकर्षित होतील. एक उदाहरण देतो, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची एक मुलाखत झाली होती. ते असं म्हणाले की मी मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिल्यांदा मी सरकारी शाळा आणि सरकारी दवाखाने ह्याच्यावर लक्ष केंद्रित केलं आणि त्यांनी सरकारी शाळा आणि सरकारी दवाखाने इतके सुसज्ज केले की तिथल्या प्रायव्हेट दवाखान्यात कोणीही
जात नाही. तिथल्या खाजगी शाळांमध्ये आज मुलं न जाता तो सगळा ओढा इकडे सरकारी शाळांकडे ओढला जातो आहे, तिकडे येतो आहे आणि त्यातून नव्यानं एक नवी संस्कृती तयार करण्याचं श्रेय मी घेतलंय असं त्यांनी सांगितलं होतं. आणि हाच पॅटर्न जर महाराष्ट्राच्या शासनानं जर राबवला तर निश्चितपणे मराठी माध्यमांच्या शाळा टिकू शकतील. आणखी मी या माझ्या अध्यक्ष भाषणात एक असा मुद्दा मांडला तर की आपण जो भाषाभ्यासाचा जो क्रम ठेवलेला आहे तो इंग्रजी, हिंदी, मराठी असं हे त्रैभाषिक सूत्र आपण स्वीकारलंय. पण प्रांतिक सूत्र स्वीकारताना आपण मराठी, हिंदी आणि इंग्रजी असं ते का स्वीकारू नये. म्हणजे इंग्रजीला आपण पर्याय ठेवत नाही अभ्यासक्रमामध्ये, आपण इंग्रजीला पर्याय ठेवत नाही पण मराठीला आणि हिंदीला पर्याय ठेवतो. तर हे चुकीचं आहे. तुम्ही मराठी आवश्यक ठेवा. ती मराठी कुठल्याही माध्यमांची जर शाळा असेल तिथल्या माध्यमांच्या शाळांना मराठी आवश्यक ठेवा. आणि मराठी आवश्यक ठेवल्यामुळं निश्चितपणे मराठी अभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढेल. मराठी भाषेकरता आणि मराठी शाळांकरता एक चांगली अशी एक व्यवस्था जर आपण निर्माण केली तर आजची जी दुर्दशा दिसते ते निश्चितपणे बाजूला सरून एक चांगलं एक वातावरण आणि सुसज्ज अशा ह्या शाळा झाल्या तर मराठी अभ्यासाची अधिक माध्यमं उघडी होतील आणि ही दुर्दशा नाहीशी होईल असं मला वाटतं. सर, आपण हा जो मुद्दा मांडला तो आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आलेला आहे की मातृभाषा फर्स्ट लँग्वेज आणि नंतर हिंदी, इंग्लिश हे आता धोरण आले. पण ते धोरण स्वीकारावं किंवा स्वीकारू नये या बाबतीत शाळांना स्वातंत्र्य दिलंय. म्हणजे पुन्हा तिथे एक ती मेघ ठेवलेलीच आहे. असो, हा विषय आपण आता बाजूला ठेवूया. आपली मुलाखत आपण आता इथेच वेळेच्या आपल्या मर्यादेनुसार थांबवतोय आणि आपण अतिशय सुंदर असा संवाद आमच्याशी साधला. त्याच्या आधी 2 मिनिटं बोलतो. मॅजेस्टिक प्रकाशनाच्या काय म्हणतात आयोजनानं आणि या श्रीबा पाठकनं या वाचनालयाच्या सहयोगानं गेली आत्ता अलीकडे आधी या गप्पा पुण्यात व्हायच्या, पुण्यातल्या गच्चीवर व्हायच्या आणि त्यामध्ये फार मोठमोठी लेखक मंडळी यायची. आम्ही लिहायला लागलो तेव्हा मला असं वाटतं की या गप्पांमध्ये आपल्याला बोलावलं पाहिजे. एकदा त्या गमतीनं अशोकरावनं म्हणायचं जर आमच्याकडे लक्ष द्यावं आणि अशोकराव म्हणायचे तुमचं पॅनलमध्ये नाव आहे बघू कधीतरी होतं. तो सुधीन आज उगवला. तर म्हणजे हा आमचा अशोकरावांची माझी छान मैत्री आहे आणि हा गमतीचा जरी भाग असला तरी प्रत्येक लेखकाला असं वाटतं की या गप्पांमध्ये आपण व्यक्त होणं हे अतिशय महत्वाचं वाटतं. आणि पार्ले हे मुंबईतलं बाहेर गेला मराठीचं म्हणजे यांचे वडील रमेश मंत्री ते इथलेच संत जनाबाई पद इथे विजय तेंडुलकर राहायचे आणि त्यांच्याकडे मी अनेकदा यायचो आणि छान त्यांच्याशी माझी मैत्री जुळली होती. तर किंवा मला वाटतं आणखी आपले एक मॅजेस्टिकशी संबंधित लेखक लिहितो काय नाव त्यांचं राजा राजवाडे मला वाटतं इथलेच. हा हो, तर हे सगळी मंडळी इथली आणि त्यामुळे पार्ल्याविषयी माझ्या मनात एक आकर्षण होतं आणि मॅजेस्टिकच्या संदर्भात सुद्धा होतं. या मॅजेस्टिकचा मी लेखक पहिलं माझा पहिला कथासंग्रह ते आता अलीकडे काही अशोकरावांनी माझे कथासंग्रह काढले नाही पण माझा पहिला कथासंग्रह 1991 साली वर्तमान या नावाने मॅजेस्टिकने काढला. आणि मॅजेस्टिकचा लेखक, मेहताचा लेखक म्हणून माझ्यावर शिक्का बसला. म्हणजे नागपुरातला राहणार लेखक हा तिकडून असा नागपुरात पोहोचला. त्यामुळं या प्रकाशनाने मला मोठं केलं. पडघम कादंबरी लिहून झाल्यानंतर म्हणजे परत मॅजेस्टिक प्रकाशन माझे लाड पुरवणारं प्रकाशन आहे असं मी मानतो. त्याचं एक उदाहरण देतो. पडघम कादंबरी माझी लिहून झाली आणि मी विचारलं अशोकरावांना अशी कादंबरी लिहून झाली तुम्ही छापणार का. ते म्हणाले की बघू विचार करून आमच्या संपादकांना वाचायला देऊ. माझी एक अट आहे म्हटलं मला 2 महिन्यामध्ये हो की नाही हे सांगा आणि वर्षभरात कादंबरी प्रकाशित करा. त्यांनी ते पाळलं आणि 2 महिन्यात मला त्यांनी होकार दिला की आमच्या संपादकाकडून आमच्या सल्लागाराकडून सकारात्मक प्रतिसाद आला आणि आम्ही तुमची कादंबरी छापतो. नंतर त्यांनी सरळ होळी कादंबरी लिहिल्यानंतर ते असं मला म्हणाले की ही कादंबरी आमच्या संपादकाने सल्लागाराने नाकारली
तरी सुद्धा ती कादंबरी आम्ही छापू, प्रकाशित करू आणि सुदैवाने त्यांच्या संपादकांनी ती कादंबरी बऱ्यापैकी वाखाणली आणि हे असं मोठं प्रकाशन माझ्या पाठीशी उभं राहणं हे खरं म्हणजे मी भाग्य वगैरे मानत नाही, पण माझ्या दृष्टीत अतिशय एक शुभ संकेत आहे असं मी मानतो. आणि आज रवींद्र शोभणे हा मॅजेस्टिकचा एक मेजर लेखक अशी एक माझी ओळख आहे. आपण या ठिकाणी मला बोलावलं, मला या ठिकाणी माझे विचार व्यक्त करता आपण संधी दिली असं म्हणे. आणि मी ओपनिंग बॅट्समन आहे, माझ्यापासून आता ही सुरुवात झालेली आहे. आणि डॉक्टर निर्मळ फडके या माझ्या साहित्याच्या मर्मज्ञ अभ्यासक म्हणूया, त्यांनी मला बोलतं केलं, त्याबद्दल आधी मी त्यांचे आभार मानतो. आणि आपल्या ऋणामध्ये, आपल्या प्रेमामध्ये मी असाच राहू इच्छितो. त्या ऋणाची, प्रेमाची मी परतफेड करणार नाही, त्या बाबतीत मी थोडासा स्वार्थी आहे. हे प्रेम असंच कायम असावं अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद सर. आणि मी वैयक्तिक मॅजेस्टिकची खूप ऋण व्यक्त करते की मला सुद्धा ही संधी मिळाली आणि ओपनिंग बॅट्समन सरांच्या सरांच्यावर एक दुसराही बॅट्समन बाजूला बसलेला होता आणि त्यामुळे सरांना रन्स काढता आल्या, तर मला साथ देता आली सरांना. आणि ही संधी मला मॅजेस्टिकने दिली म्हणून मी मनापासून ऋणी आहे आणि आपल्या सर्वांचे आम्ही ऋण व्यक्त करतो. इथेच थांबतो. धन्यवाद.